15 एप्रिल. दोन्ही हाताची द्रोण मुद्रा. And just relax your body. Quickly move your awareness right from your toes to the head and see whether there is any stress, any strain in any part of your body. And if it is there, adjust your posture and relax. सावकाश आपली जाणीव श्वासावर घेऊन जायची आहे. फक्त श्वासाची जाणीव. तीन वेळेला ओंकार, मध्यम पट्टीत मकार लांबवलेला. त्यासाठी संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. खोलवर आणि दीर्घ श्वास घ्यायचा. दोन्ही हात जोडून घेते. पतंजली मुनींना वंदन करणारा श्लोक माझ्या मागून म्हणायचा आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचाम मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. हस्तमर्दन. यार मागच्या आठवड्यामध्ये आपण पहिली तीन सूत्र बघितली. पहिलं जे सूत्र आहे अथ योगानुशासनम. दुसरं जे सूत्र आहे ते म्हणजे त्यांनी व्याख्या केली आहे, त्याचा प्रॅक्टिकल ॲस्पेक्ट बघितला आपण की योग म्हणजे साधना. या दृष्टीने त्यांनी ती व्याख्या केलेली आहे की योग चित्तवृत्ती निरोधः. आणि त्याच्यानंतरच्या याच्यामध्ये त्याचा ॲक्च्युअल एम सांगितलेला आहे की नक्की काय होतं. चित्तवृत्ती निरोध ही साधना आहे, तर त्यांनी काय होतं तर ती पण दुसऱ्या प्रकारे व्याख्या आहे ती की तदा द्रष्टू स्वरूपैव स्थानम. त्याच्याविषयी एक शंका अरविंद खरेंनी आपल्याला विचारली होती की हा द्रष्टृहू हा शब्द याची विभक्ती प्रत्यय वगैरे काय आहे, हा नक्की कुठला आहे. तर त्याचं असं आहे की द्रष्टृ हाच मुळी शब्द आहे संस्कृतमध्ये. द्रष्टा हा शब्दच नाही आहे पहिली गोष्ट. आपण त्याला आता आकारांत केलेला. आकारांत पुल्लिंगी शब्द
संस्कृतमध्ये नाही. त्यामुळे द्रष्टृ हा शब्द आहे, ऋकारांत पुल्लिंगी शब्द आहे तो, आणि त्याची षष्ठीची विभक्ती आहे की द्रष्ट्याच्या स्वरूपामध्ये अवस्थित होतो तो, जो कोणी योगाची चित्तवृत्तीचा निरोध करतो तो, अशा प्रकारे. आणि म्हणून तो स्वरूपे हे हा सुद्धा षष्ठीचा प्रत्यय आहे, कारण ती स्वरूप आणि द्रष्टृ हे एकमेकांना विशेषण विशेष्य म्हणून आहेत. ते द्रष्टृ ऋकारांत आहे तो उकारांत पण नाही. जसं पितृचं पिता केलाय, मातृचं माता आपण केलाय, राजनचं राजा केलाय, तसंच द्रष्टृ हा शब्द आहे खरा संस्कृत. त्याचा आपण आता सरसकट द्रष्टा करतो, पण असा आकारांत पुल्लिंगी शब्दच नाही आहे संस्कृतमध्ये. ती एक शंका होती खरेंना, त्यामुळे तेही एक हे सांगितलं. आणि नंतर मग आपण बघितलं की वृत्ती म्हणजे काय, त्याच्याबद्दलही आपण चर्चा केली की चित्तवृत्ती निरोध, मग चित्त म्हणजे काय त्याच्याही विषयी चर्चा केली. त्याची डिटेल चर्चा नंतर आपण करूया, जेव्हा आपण प्रकृतीचं इव्होल्युशन कसं होतं, अव्यक्त प्रकृतीतून व्यक्त प्रकृती कशी कशी व्यक्त होत जाते, मॅनिफेस्ट होत जाते, अभिव्यक्त होत जाते, ते आपण नंतर बघू जसजशी सूत्र येतील. कारण हा पहिला पाद जो आहे संपूर्ण हा समाधीपाद म्हणूनच आहे की टोटल फिलॉसॉफी आहे याच्यामध्ये. दुसऱ्या पादामध्ये त्यांनी नंतर साधनापाद ज्याला म्हणतो आपण की ती साधने सांगितलेली आहे, परंतु पहिल्या पादामध्ये पूर्णपणे फिलॉसॉफी आहे की ती आधी समजून घेतली पाहिजे आपण. आणि या दृष्टीने तो पहिला पाद जरा कठीण वाटतो खरं सांगायचं तर, कारण ती फिलॉसॉफी आहे, ती जडच आहे. त्यामुळे त्याच्यावर चिंतन मनन होणं. हा, इट इज सिनोनिम फॉर पुरुष. त्याचं कारण असं आहे की योगामध्ये त्यांनी पुरुष आणि प्रकृती असा शब्द नाही केलेला, तर दृश्य आणि द्रष्टा असं द्रष्टृ असाच केलेला आहे. म्हणजे जरी त्यांनी सगळी फिलॉसॉफी सांख्यांची जरी घेतली असली तरी सांख्यांनी पुरुष प्रकृती म्हटलंय, यांनी द्रष्टृ आणि दृश्य असं म्हटलेलं आहे, प्रकृती पुरुष नाही म्हटलेलं. पण बाकी सगळी फिलॉसॉफी तीच आहे. त्यामुळे तो द्रष्टृ आहे आणि ऋकारांत आहे. आणि मग आपण तेही बघितलं की ददा द्रष्टु स्वरूपे स्थानं, म्हणजे नक्की द्रष्टू पहिले नव्हता का हाही आपण विचार बघितला, तर द्रष्टू तसाच होता, त्याच्यात काहीच फरक नव्हता झालेला. ते तत्व तसंच होतं. जे काही होत होतं ते सगळं प्रकृतीला होत होतं, ते सगळं चित्ताला होत होतं, म्हणजे इंडिव्हिज्युअल लेवलला चित्ताला होत होतं. म्हणजे चित्ताचाच सगळा विकार होत होता आणि चित्तच परत स्वतःच्या अकलेनी मागे मागे जात परत स्वरूपामध्ये गेलेलं होतं, त्याच्या अव्यक्त प्रकृतीमध्ये. द्रष्टा आहे तिथेच आहे, तो कधीच इन्व्हॉल्व झालेला नव्हता, तो अकर्ता आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. परंतु दिसताना असं दिसतं, म्हणून लगेच पुढच्या सूत्रामध्ये मी सांगितलं असं की सूत्ररचना इतकी सुंदर आहे की अशी गुंफलेली आहे सगळी, आणि ही शंका येऊ नये म्हणून लगेचच पुढच्या सूत्रात त्यांनी सांगितलंय की वृत्ती सारूप्य मित्रत्र. वृत्ती सारूप्य मित्रत्र म्हणजे काय की पहिले तर तदा द्रष्टु स्वरूपे व स्थानं, म्हणजे द्रष्टा जो पुरुष आहे तो इनडायरेक्टली द्रष्टा आहे. खरं ही कॅनॉट परसिव्ह, ही इज नॉट परसिव्हिंग, ही डू नॉट हॅव एनी विल ऑल्सो टू मॅनिफेस्ट, ही इज जस्ट ए देअर. त्याच्या सान्निध्यामुळे प्रकृती की जी पोटेन्शियली कॉन्शियस होऊ शकते, पण फक्त आणि फक्त पुरुषाच्या सान्निध्यामुळे, बाकी होऊ शकत नाही. त्यामुळे पुरुषाच्या सान्निध्यामुळेच ती मॅनिफेस्ट होते. आणि ती मॅनिफेस्ट होते म्हणजे मी म्हटलं तसं की प्रकृती हे नाव सुद्धा फार सुंदर आहे, ती कृती आहे, त्याच्यामुळे पोटेन्शियल आहे टू बिकम कॉन्शियस. पण ते कॉन्शियस केव्हा होईल, ते जेव्हा पुरुषाच्या सान्निध्यात येईल तेव्हा. आणि म्हणून तो इनडायरेक्टली द्रष्टा कोण आहे, तर तो आहे, हे आपण बघितलं. त्यामुळे तो तसाच आहे, तो कुठेच काही करत नाही, काहीच नाही, प्रकृतीच फक्त येते. त्याचं सान्निध्य लाभल्याबरोबर तिच्यातलं पोटेन्शियल अभिव्यक्त व्हायला सुरुवात होतं. अभिव्यक्त होऊन संपूर्ण या विश्वाचा पसारा निर्माण होतो. तो पसारा निर्माण झाला तर त्याला सुख दुःख, त्याची बुद्धी, सगळं त्याचं मन, हे सगळं त्या प्रकृतीचीच अभिव्यक्ती आहे. त्यामुळे जे जे काही होत आहे ते प्रकृतीत होत आहे. तो तसाच आहे अकर्ता, त्यांनी काहीच केलेलं नाही, त्यांनी विल पण केली नाहीये की प्रकृती मॅनिफेस्ट व्हावी, अशा पद्धतीचं कुठलं रिझॉल्व पण त्यांनी केलेलं नाहीये. इट इज ए व्हेरी मिस्टेरियस संयोग, पुरुष प्रकृती संयोग जो आपण म्हणतो तो इट इज अ व्हेरी मिस्टेरियस, यू कॅनॉट एक्सप्लेन, इट इज इनएफिबल. जसं एकोहम बहुश्याम असं वेदांतामध्ये सांगितलेलं आहे, तर एकोहम बहुश्याम का, पण याला उत्तर कुठे नाहीये. कुठल्याही फिलॉसॉफीमध्ये शेवटचा जो प्रश्न आहे ना की असं का एकोहम बहुश्याम, हे एकदा तुम्ही गृहीत धरलं, जसं ट्रिग्नोमेट्रीमध्ये आपण एक रेषा धरतो, समजा ही रेषा धरली, मग आपण सगळं सोडवतो आणि मग ती रेषा काढून टाकतो. तसंच हे आहे की एकोहम बहुश्याम, पण मग एकोहम बहुश्याम तो जर का अकर्ता, त्याला काहीच नसेल, त्याला काय पडली होती एकोहम बहुश्यामची. पण ते एकदा धरलं की सगळा पसारा लॉजिकली सुटतो. शेवट
हे जे आहे फिलॉसॉफी इज नथिंग बट ए लॉजिक. मग लॉजिकली सगळं सुटायला लागतं. तसंच पुरुष प्रकृती जवळ का आले याचं उत्तर काही नाही खरं सांगायचं तर. पण ते मिस्टिरियसली जवळ आले, मिस्टिरियसली एकमेकांच्या. तो संयोग जो आहे तो मिस्टिरियस आहे, कारण कधीही तो मिसळलेलाच नव्हता, तो दूरच आहे. अशी एक कल्पना करा तुम्ही की तो दूर आहे परंतु त्याच्या अनुषंगाने फिरतायत. काय बाबा? आणि त्यामुळे कधीही तदाद्रष्टु स्वरूपे व स्थानम जेव्हा आपण म्हणतो तेव्हा फक्त त्या चित्ताला कळतं की अरे हे माझं जे आहे इट इज अ ॲक्वायर्ड कॉन्शियसनेस, इट इज नॉट माय ओन कॉन्शियसनेस. तर इट इज बिकॉज आय एम कॉन्शियस बिकॉज ऑफ द पुरुष प्रिन्सिपल, बिकॉज ऑफ द द्रष्टृ. आणि म्हणून तिथे द्रष्ट्यामध्ये तो अवस्थित होतो. याचा अर्थ की ते चित्ताला समजत आहे की मी हे नाहीये. आणि हे रिअलायझेशन ऑफ दॅट सेपरेटनेसनेस इज द इमॅन्सिपेशन. मोक्ष म्हणजे काय? ते हे वेगळेपणाचा अनुभव येणं, म्हणजे टेक्निकली किंवा इंटेलेक्च्युअली नाही, तर आपल्याला तर समजायला पाहिजे, अनुभवाच्या स्तरावर रिअलायझेशन व्हायला पाहिजे, तर तुम्हाला मोक्ष प्राप्त होतो. तिथपर्यंत नाही. आणि मग तो जेव्हा होतो त्यावेळेला ते जे चित्त आहे ते चित्त त्याच्या स्वरूपात जातं खरं सांगायचं तर. म्हणजे अव्यक्त प्रकृतीत, म्हणजे त्या पर्टिक्युलर पुरुषाच्या दृष्टीने ही सृष्टी अव्यक्त होऊन जाते. अशा पद्धतीने तो तदाद्रष्टु स्वरूपे व स्थानम अशा पद्धतीने तो आहे. पण मग इतरत्र काय आहे तर वृत्ती सारूप्यम इतरत्र, तिसरा जो हे श्लोक आहे तो. तर वृत्ती सारूप्य म्हणजे इतर वेळेला जसे आत्ता आपण सगळे आहोत. तर आत्ताच्या याच्यामध्ये असं आहे परिस्थिती की आपल्याला मनापासून असं वाटतं की अरे नाही हे जे सगळं होत आहे द्रष्ट्याला होत आहे. हे मनापासून वाटतं कोणाला? तर या माझ्या बुद्धीला, मनाला, अहंकाराला, या सगळ्याला वाटतंय. कारण असं आहे की मला इट इज अ स्ट्रॉंग कन्व्हिक्शन की जे चैतन्य आहे ते मीच आहे. हे स्ट्रॉंग कन्व्हिक्शन आहे आपलं. आणि म्हणून त्या चैतन्याला दुःख झालं, त्या चैतन्याला आनंद झाला, त्या चैतन्यामध्ये प्रेमाचा उमाळा आला, त्या चैतन्याला राग आला. वृत्ती सारूप्यम ह्या सगळ्या वृत्ती आहेत. या ज्या सगळ्या येत असतात या वृत्ती त्या चैतन्याला येत आहेत, त्या पुरुषाला येत आहेत असं वाटतं. तदा द्रष्टु स्वरूपे व स्थानम जेव्हा नसतो तेव्हा वृत्ती सारूप्यम ज्या ज्या काही वृत्ती आहेत त्या वृत्ती म्हणजे पुरुषाला राग आलाय असं आपण म्हणतो. तर असं नसतंच खरं. ते त्या जड प्रकृतीलाच आलेलं असतं. फक्त त्याचा कॉन्शियसनेस ह्याच्यामुळे जागृत झालेला असतो एवढंच, बाकी काहीही नसतं. आता कसं असतं सांगतो मला की एक तळ्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब पडलेलं आहे. एकदम शांत जेव्हा तळ असेल तेव्हा तो चंद्र एकदम शांत आहे, असं वाटतं की तो चंद्रच आहे, तिथेच आहे. आणि मग त्या चंद्रामध्ये लाटा, त्या ह्याच्यात पाण्यात लाटा निर्माण झाल्या की तो चंद्रही हल्ल्यासारखा वाटतो. आणि त्यात पाण्याला असं वाटतं चंद्रही हलतोय म्हणून. चंद्र तिथे वर स्थिरच आहे वरती, तो काही हालत वगैरे नाहीये. पण तो ॲक्वायर्ड चंद्र जो जिथे आहे ना तो हालतोय आणि पाण्याला आणि बाकीच्यांना असं वाटतं की अरे हा चंद्र हालतोय. तसंच आपल्या पद्धतीत होत असतं की तो तसाच आहे, हा वेगळाच आहे, अकर्ता आहे, वेगळेपणानेच तो राहतोय. त्याच्यात कुठचीही विल नाहीये, काहीही नाहीये. सगळं जे होत आहे ते सगळं या प्रकृतीच्या मॅनिफेस्टेशनमध्ये होत आहे. चित्त, महत, अस्मिता आणि नंतर मग बुद्धी, मन, मग 4-5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि मग त्याचे विषय 5 इकडचे तन्मात्रा आणि पंचमहाभूत. हे सगळं या प्रकृतीचा पसार आहे. या पसाऱ्यातच सगळं आहे. म्हणजे माझं मन सुद्धा, माझी बुद्धी सुद्धा, माझा अहंकार सुद्धा, हे सगळं त्याचं आहे. परंतु आम्हाला असं वाटतं की हे चैतन्याला होत आहे, सगळं चैतन्याला दुःख होत आहे. तर तसं काही होत नसतं. हे रिअलायझेशन व्हायला पाहिजे. पण हे बुद्धीच्या स्तरावर किंवा इंटेलेक्च्युअली कळून उपयोग नाही. हे रिअलायझेशन ज्याला होतं तो शांत होतो, मग ते चित्त शांत होतं. आणि हे रिअलायझेशन म्हणजे शेवटचं रिअलायझेशन असतं. ते तिथपर्यंत होत नाही ते रिअलायझेशन. शेवटचं जे विवेक ख्याती ज्याला म्हणतात की ज्या विवेक ख्यातीमुळे तुम्हाला ह्याचा वेगळेपणा जाणवतो पुरुष आणि प्रकृतीतला, तो स्पष्टपणे ठळठळीतपणे जेव्हा जाणवतो त्यावेळेला ती जे चित्त असतं ते चित्त पूर्णपणे निर्विकार होतं. आता त्याला विकार होत नाही. आणि मग तो जीवनमुक्त म्हणून आपण म्हणतो. जीवनमुक्त म्हणजे काय की त्याच्यामध्ये काय वृत्ती येत नाहीत का, ते आपण पुढे बघणारच आहोत. त्या वृत्ती येतात परंतु त्या वृत्ती क्लिष्ट नसतात, अक्लिष्ट असतात. त्याच्यावर परिणाम होत नाही, त्याच्या पर्सनॅलिटीवर परिणाम होत नाही, कारण त्याला संपूर्ण माहिती झालेलं असतं आता की हे मी नाहीच आहे मुळे. म्हणजे जसं मॅग्नेट असतं, ते मॅग्नेट तसंच एका जागी स्थिर असतं मॅग्नेट. ते जेव्हा ह्याचे लोहकण जेव्हा जवळ येतात
ते त्याच्या जवळ आल्यानंतर तो सांगत नाही त्याला तुम्ही नाचा म्हणून. लोहकण आपले आपलेच नाचायला लागतात. तो तसंच आहे ते मॅग्नेट. त्या मॅग्नेटने काहीही केलेलं नाहीये. ते लोहकण जवळ आल्यावर ते लोहकण नाचायला लागतात मॅग्नेटिक पॉवरमुळे. आता त्या लोहकणांना जर वाटायला लागलं की अरे बघ माझ्या ताकदीने मी नाचतोय, हे जसं होतं ना तसंच आपलं होतं. हे लोहकण जिथपर्यंत समजतात की मी नाचतोय त्याला दुःख होणार आहे. तो जरासा दूर गेला की ते ठपकन पडून जातात. थोड्या बहुत प्रमाणात आपल्या दृष्टीने हे अशा पद्धतीनेच होत असतं की त्या लोहकणालाच वाटायला लागतं की अरे माझ्यातच ताकद आहे, माझ्या ताकदीमुळे मी नाचतोय. खरं ते लोह चुंबक जे आहे, मॅग्नेट जे आहे, त्या मॅग्नेटनी काहीच केलेलं नसतं. तो अकर्ताच आहे. त्याच पद्धतीने हे पुरुष प्रिन्सिपल हे अकर्ता आहे. तो काहीच करत नाहीये. प्रकृतीच सगळं करते, प्रकृतीच भोग भोगते, प्रकृतीच भोगते आणि प्रकृतीच अपवर्गार्थ जाते. तीच ठरवते मी मॅनिफेस्ट व्हायचं, तीच ठरवते की मी परत मागचा प्रवास सुरुवात करायचा, आणि मी तीच ठरवते की मला मोक्ष मिळावा. सगळं तीच ठरवते. पण आत्ताच्या घटीला असं वाटतं की पुरुष अडकलाय आणि पुरुषाला हे वाटतंय, आणि म्हणून सांगण्यासाठी म्हणून त्यांनी सांगितलंय तदा द्रष्टुः स्वरूपैव स्थानम, अदरवाईज वृत्ती सारूप्यम इतरत्र. हा फरक. आणि मग ही वृत्ती जी आहे, वृत्ती सगळ्या प्रकारे वृत्ती चाललेली आहे. मग मनातले आपले संकल्प विकल्प आहेत, बुद्धीचं अनालिसिस आहे, अहंकाराच्या बाबतीत झालं तर मी कोण आहे, काय आहे, ह्या बाबतीतले सगळे विचार, ह्या सगळ्या ज्या वृत्ती आहेत, या प्रत्येक वृत्तीच्या मागे चैतन्य असल्याशिवाय या वृत्तीच येणार नाही. जसं इंद्रियांच्या मागे मन जर नसेल, विच इज कॉन्शियस, तर तुम्हाला ज्ञान होणार नाही. त्याचप्रमाणे ह्याच्या मागे जर चैतन्य नसेल तर हे कुठच्याच गोष्टी चालू असणार नाहीयेत. ना मन, बुद्धी, अहंकार किंवा इवन इंद्रिय सुद्धा. तर या मागे चैतन्य आहे म्हणून ते करताय, आणि त्या चैतन्यामुळेच असं वाटतंय की या चैतन्याला सगळं होत आहे. खरं चैतन्याला काहीच होत नाही, तो काहीच करत नाहीये. त्याच्या फक्त सान्निध्यात हे सगळेजण वावरत आहेत आणि हे सगळे ऍक्ट होत आहेत, बाकी काहीही कोणी होत नाहीये. हे समजणं हे खूप महत्वाचं असतं. आणि मग होतं कसं, आपण कशी प्रक्रिया होते ती, की मी एखादी गोष्ट बघतोय, मी बाबांना बघितलंय, तर माझ्या फक्त इंद्रियांनी बघितलंय. त्याच्या मागे जर मन नसेल तर बाबांना समोर असून सुद्धा मला दिसणार नाहीयेत बाबा. त्यामुळे त्याच्या मागे मन असणार आहे. ते मन आहे त्यामुळे मी बघतोय. ते बघून आतमध्ये ज्या ह्या तन्मात्रांच्या आधारे मी डोळे मिटले तरी मला बाबा दिसत आहेत. त्याचं कारण असं आहे की त्या तन्मात्रा आणि मन हे एकत्र होतं, आणि म्हणून तर स्वप्नामध्ये आपल्याला तसेच सगळं दिसतं, कारण त्या तन्मात्रा झोपलेल्या नसतात, आपले इंद्रिय झोपलेली असतात, आपलं मन झोपलेलं नसतं. त्यामुळे परत तेच होतं की सूक्ष्म हे इंद्रिय आणि मन परत एकत्र येऊन आपल्याला स्वप्नामध्ये त्याच पद्धतीचा अनुभव येतो जसा जागेपणी असतो. जिथपर्यंत स्वप्नात आहोत तिथपर्यंत, स्वप्नातून जागे झालं की कळतं अरे हे स्वप्न होतं, पण तिथपर्यंत ते ठळठळीत सत्यच वाटतं आपल्याला. आणि मग ते जे मनाने घेतलेलं जे चित्र आहे ते चित्र ते बुद्धीपुढे अनालिसिसला टाकतं. मग बुद्धी त्याचं अनालिसिस करत असतं की अरे हा हे असे असे, हे माझे सासरे आहे, हा आध्यात्मिक माणूस आहे, हा असा आहे. हे सगळं अनालिसिस होतं. तिथपर्यंत काही होत नाही. तिथून ते सगळं अनालिसिस मग अहंकारापुढे ठेवलं जातं, आणि मग अहंकार सांगतो की हा हे माझे सासरे आहेत, आध्यात्मिक आहेत, त्यामुळे मला खूप बरं वाटलंय. हे माझे सासरे आहेत, मला खूप बरं वाटलंय. या सगळ्या वृत्ती अहंकाराच्या स्तरावर झाल्या. अनालिसिस बुद्धीच्या स्तरावर झालं, बघण्याची प्रक्रिया मनाच्या स्तरावर झाली. आता ह्या सगळ्या ह्याच्यात की मी आनंदी आहे, मी सुखी आहे, ह्याच्या मागे कुठेतरी एक मी आहे, कारण त्याशिवाय मी सुखी आहे हे होत नाही. तो जो मी आहे ना, दॅट इज द प्युअर आयसेन्स. इट इज नॉट टेंटेड अस्मिता. त्याला अस्मिता म्हटलेलं आहे. अस्मिता आणि अहंकारामध्ये हा फरक आहे. अस्मिता म्हणजे जस्ट आय एम. तो असल्याशिवाय मी गरीब आहे, मी श्रीमंत आहे, मी बुद्धिवान आहे, या वृत्ती येणार नाहीयेत. सो इट इज अ टेंटेड आयनेस. म्हणून त्याच्या मागे प्युअर आय असल्याशिवाय ही वृत्ती जागृत होणार नाहीये. आणि म्हणून त्याच्या मागचा जो प्युअर आय आहे ना, तो म्हणजे पूर्णपणे सत्वगुण आहे. ते त्याच्यानंतर खाली जात 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 रजोगुण येतो. रजोगुणानंतर सर्वात तमोगुण म्हणजे ही सगळी सृष्टी आहे. ती कशी प्रक्रिया होती ती नंतर आपण बघूया, ती ते जेव्हा सूत्र येईल तेव्हा.
त्यामुळे हा प्युअर आय सेन्स जो आहे तिथे तुम्हाला सबीज समाधीची जाणीव होते किंवा सबीज समाधी तिथे लागते तुम्हाला त्या प्युअर आय सेन्समध्ये, की जिथे कुठेही अहंकार नसतो. अहंकार म्हणजे इव्हन हा सुद्धा अहंकार की मी खूप आनंदी आहे, हा सुद्धा अहंकार आहे. जस्ट मी आहे. मी गरीब आहे का, मी श्रीमंत आहे का, मी रागीट आहे का वगैरे काहीही नाही. आय एम. हा जो रिअलायझेशन आहे, हे रिअलायझेशन म्हणजेच सबीज समाधी आहे. पण इथे आय आहे हे लक्षात घ्या. आणि ह्याच्या पायऱ्यानंतर त्यांनी सांगितले की याच्यामध्ये सुद्धा तेव्हा आपल्याला असं वाटतं की हा दिस इज द अल्टिमेट रियालिटी व्हॉट आय मी. तसं नाहीये. पतंजली मुनी म्हणतात की याच्यात अजून खोल जा, कारण ह्याच्यात ऋतंभरा प्रज्ञा जागृत आहे. त्या ऋतंभरा प्रज्ञेचे 7 स्तर आहेत. सबीज समाधीमध्ये ऋतंभरा प्रज्ञा तशी जशी जात जाते, तुमची अभ्यास वैराग्य पुढचं सूत्र आहेत आपलं ते, तर त्याप्रमाणे तुमची ऋतंभरा प्रज्ञा जागृत होत जाते 7 टप्प्यांमध्ये. आणि द फायनल ऋतंभरा प्रज्ञा इज दी विवेक ख्याती, द फायनल डिस्क्रिमिनेशन बिटवीन पुरुष अँड प्रकृती. ही जी विवेक ख्याती आहे ही फायनल ऋतंभरा प्रज्ञा आहे. ह्याचं रिअलायझेशन झाल्यानंतर मग कुठे तुम्हाला जाणवतं की अरे, म्हणजे तुम्हाला स्पष्टपणे रिअलाइज होतं की अरे हा माझा नाहीये चैतन्य. इट इज ॲक्वायर्ड कॉन्शियसनेस. इट इज ॲक्वायर्ड फ्रॉम द पुरुष प्रिन्सिपल ऑफ दॅट पर्टिक्युलर पुरुष. हे रिअलायझेशन जेव्हा होतं त्यावेळेला त्याचा एंड होतो सबीज समाधीचा. आणि त्याच्याबद्दल जेव्हा वैराग्य प्राप्त होतं त्यावेळेला तो जंप मारतो सबीजवरून निर्बीज समाधीकडे. एवढे स्तर दिलेले आहेत पतंजली मुनींनी, साधे सुधे नाहीत. त्यामुळे कायमस्वरूपी आपण या वृत्ती सारूप्य मित्रत्र मध्येच असतो हे लक्षात घ्यायचं. आपल्याला खूप पल्ला अजून भरपूर जन्म गाठायचे आहेत त्याच्यासाठी. आपण कायम म्हणजे अगदी किती योगी असला तरी देखील तो सबीज समाधीपर्यंत जरी गेला तरी देखील त्या वृत्तीचे आहेत, फक्त त्या पॉझिटिव्ह आहेत. त्याचे इम्प्रेशन्स पडणारच आहेत चित्तावर. फक्त एवढंच आहेत ते पॉझिटिव्ह इम्प्रेशन्स पडून 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 जुने जे संस्कार असतात की जे मुंडन लाईफ आहेत, भौतिक आहेत, ते मिटले जातात आणि पॉझिटिव्ह संस्कार, आध्यात्मिक संस्कार त्याच्यावर पडतात. पण संस्कार आहेतच. पण जिथपर्यंत संस्कार आहेत तिथपर्यंत कैवल्य नाहीये. कैवल्य अजून खूप पुढे आहे. आणि म्हणून शेवटपर्यंत जर आपण बघितलं तर सबीज समाधी सुद्धा ही आधीचीच पायरी आहे खूप. त्याच्यात सुद्धा वृत्ती आहेच. मी आहे ही वृत्ती आहेच. त्या मी आहे ही वृत्ती स्वच्छ करत 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 जसजसं जातो तसतसं ऋतंभरा प्रज्ञेचे स्तर वाढत 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 जातात. आणि फायनली त्या चित्ताला कळतं. पण ते कळतं म्हणजेच द्वैत आहे हे परत लक्षात घ्या तुम्ही. कारण मला कळलं की माझ्यातला जो कॉन्शियसनेस आहे तो ॲक्वायर्ड कॉन्शियसनेस आहे. आणि जेव्हा त्याच्याबद्दल निवृत्ती येते, वैराग्य येतं, त्यावेळेला तो जंप मारतो सबीजवरून निर्बीजाकडे. आणि मग त्याच्यानंतर इट इज इनएफिबल. आणि म्हणून त्याला अन्य म्हटलंय. ते पुढच्या ह्याच्यात नंतर आपण येऊ तेव्हा ते त्याचं डिटेलमध्ये हे करू. म्हणून त्याला काहीच नाही म्हटलेलं त्यांनी, नुसतंच अन्य म्हटलंय. म्हणजे इट इज ॲब्सोल्युटली अ नॉन टेक्निकल वर्ड. अन्य हा काय शब्द आहे का, पण काहीच नाही करतायत. काय सांगणार, कारण तो आता तो अस्मिता राहिली नाही ना. अस्मितेच्या पलीकडे गेला. आता कॉन्शियसनेस कोणाला झाला, हे एक्सपिरियन्स कोणाला झाला, तर ते चित्त फक्त ते कॉन्शियस, तो सुपर कॉन्शियस घेऊन गेलाय. सुपर कॉन्शियसनेस घेऊन पुढे गेलाय. तो अस्मिता सोडून दिली त्यांनी आणि तो डायरेक्ट महत्त्वाकडे गेलाय. नाव इट इज, तो वैश्विक झालाय. पण ते चित्त तसंच आहे, पण आता तो ही ऑमनिपोटंट, ऑमनिसेंट. पण ते देखील त्याच चित्तावर परिणाम होत आहे. त्यामुळे तो जेव्हा परत येतोय निर्बीज समाधीतून सबीज समाधीत, त्यावेळेला तो एक्सपिरियन्स, त्याची इम्प्रेशन्स चित्तावर आहे. आणि म्हणून त्याला ती ओढ लागत राहिलेली आहे. पण तो सांगू शकत नाही, कारण की तिथे आय नाहीये. तो जो जस्ट आय ज्याला म्हणतो, प्युअर आय कॉन्शियसनेस, त्याच्याही पलीकडे तो गेलेला असतो. आणि म्हणून ती यायला आपल्याला बराच वेळ असतो. त्याच्या आधीच्या या सगळ्या पायऱ्या आहेत. आणि म्हणून वृत्ती सारूप्य मित्रत्र. आणि मग पुढच्या ह्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की मग या वृत्ती किती, तर त्यांनी लगेच पुढचं सूत्र सांगितलेलं आहे. वृत्तया पंचतया क्लिष्टा क्लिष्टा. क्लिष्ट आणि अक्लिष्ट कंटिन्युअस वृत्ती चालू असतात. मगाशी मी सांगितलं, मी बोलतोय, माझ्यात वृत्ती आहेत, तुम्हाला कळत आहे की नाही एक वेगळी वृत्ती आहेच. मग नसेल कळत तर मला फ्रस्ट्रेशन आलाय का, तिसरी वृत्ती आहे. तुम्ही माझे ऐकताय, ही एक वृत्तीच आहे. ते चांगलं का वाईट याचा ॲनालिसिस करताय, ती एक वृत्ती आहे. त्याच्यानंतर त्याच्यातून भावनेचे उद्रेक झालेले आहेत, ती एक वृत्ती आहे. त्यामुळे 100
200 कायम आपल्या वृत्ती चालूच असतात. आणि म्हणून त्याला ते वृत्ती जे म्हटलंय ना, ते इट इज लाईक ए वेव्ह. एक आली की दुसरी, दुसरी आली की तिसरी, संपतच नाहीये. ह्या वृत्ती संपण्याचाच उपाय हा पतंजली मुनींनी सांगितलाय धारणा ध्यान समाधीच्या द्वारा. त्यामुळे त्यांचं संपूर्ण कॉन्सन्ट्रेशन पतंजली मुनींचं हे धारणा ध्यान समाधीवर आहे की या वृत्ती कमी कशा करायच्या. आणि ह्या वृत्ती कमी नुसत्या करायच्या नाही तर इट शुड बी स्पॉन्टेनियस. जबरदस्तीचा नाही हा मामला. इट शुड बी स्पॉन्टेनियस. कारण जबरदस्ती केलं तर त्या दुप्पट वेगाने उफाळून येतील. आणि ध्यानामध्ये सुरुवातीला हाच प्रकार होतो. जे नव्याने ध्यान करायला सुरुवात करतात ना ते डिस्टर्ब होतात. जे नॉर्मल असतात ना त्याच्यापेक्षा जास्तच डिस्टर्ब होतात. म्हणून ते त्यांनी वितर्क, विचार, आनंद, अस्मिता ज्या टप्पे दिले आहेत ना ते त्यासाठी दिलेले आहेत त्यांनी. ते येतील पुढे. त्यामुळे ह्या वृत्ती ह्या सतत येत असतात आणि त्यांनी 5 त्या डिव्हाइड केलेल्या आहेत. आणि इट इज ए कॉग्निशन. हे पक्क आहे की कॉग्निशन इज द वृत्ती. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की जे काही कळतंय ना त्या कळण्यामध्येच वृत्ती आहे. मग ते काय कळताय तर चांगलं कळताय, खरं कळताय, विपर्याय करताय, विकल्प कळताय, कळण्याचीच प्रक्रिया आहे. या सगळ्या कळण्याच्या प्रक्रियेतून वृत्ती निर्माण होत आहेत तुमच्या. आणि मग त्या क्लिष्ट आणि अक्लिष्ट म्हणजे काय तर ज्या काही वृत्ती आहेत त्या क्लिष्ट तरी आहेत नाही तर अक्लिष्ट तरी आहेत. याच्यावर वेगवेगळ्या प्रकाराने बघता येईल आपल्याकडे. एक तर क्लिष्ट कुठची आणि अक्लिष्ट कुठची. तर खरं सांगायचं तर हे क्लिष्ट हा शब्दच आलाय क्लिश या संस्कृत धातूपासून आलाय. टू इरिटेट, टू गिव्ह पेन, दुःख देणे या दृष्टीने तो क्लिश शब्द आहे. त्या क्लिशेवरून त्याचं पास्ट पार्टिसिपल ऍडजेक्टिव्ह जे आहे ते क्लिष्ट आहे. आणि त्याचं नाव नाही ते क्लेश आहे की जे पंचक्लेश आपण म्हणतो. आणि त्यामुळे या क्लिशेपासून हा क्लिष्ट निर्माण झालेला आहे. त्याचा एक अर्थ असा निघतो की ज्या काही वृत्ती क्लेशदायक आहेत म्हणजे ज्या काही वृत्ती त्या कैवल्यापासून जाण्याला विरोध करता आहेत त्या सगळ्या क्लिष्ट वृत्ती. आणि त्या क्लिष्ट वृत्ती म्हणजे काय की ज्या क्लेशातून आलेल्या आहेत. पंचक्लेश आहेत आपले अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश हे पंचक्लेशातून ज्या वृत्ती येतात त्या वृत्ती सगळ्या ज्या आहेत त्या क्लिष्ट आहेत. त्या अर्थाने जर बघितलं तर सगळ्या वृत्तीच मुळे क्लिष्ट आहेत. कारण अविद्या ही अनादी आहे आणि त्या अविद्येतूनच अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश सगळे निघालेले आहेत. त्यामुळे त्या दृष्टीने म्हटलं तर क्लिष्ट आणि अक्लिष्ट मध्ये सगळ्या वृत्ती आत्मसाक्षात्कारापर्यंत या सगळ्या वृत्ती क्लिष्टच आहेत. फक्त आत्मसाक्षात्कार झालेल्या माणसाच्या ज्या वृत्ती आहेत त्या त्याला बाधक ठरत नाहीत. कारण त्याला कळलेलंच असतं की असं नाही. त्यामुळे संतांचं असंच असतं. संतांना सगळंच कळलं असतं. ते याच जगात राहतात. पण या जगात आपल्याला राग, द्वेष असे लगेच बाया वर करून आपण सुरुवात करतो. ते नाही तसं करत. त्यामुळे त्यांच्यात वृत्ती नाहीत का त्यांच्यात वृत्ती निर्माण होतातच पण त्या त्यांना बाधत नाहीये. कारण त्यांना साक्षात्कार झालेला आहे. ते म्हणतात हे सगळंच फोल आहे, हे सगळंच जड आहे. आणि म्हणून ते तिथे राहून ते शांतपणे काम करतात. शांतपणे काम पण करतात. त्यावेळेला अपेक्षा नसते त्यांची. ते काम करत असतात. पण त्यांच्या त्या आत्मसाक्षात्कारामुळे त्यांच्यामध्ये एवढी जबरदस्त ताकद असते किंबहुना त्यांना त्या सिद्धी प्राप्त झाल्या की ते जे काही करतात ना ते सत्यातच उतरतं. ही त्यांच्यामध्ये ताकद आलेली असते साधनेमुळे. आणि म्हणून ती धर्ममेघ समाधी जी म्हटलेली ना तो धर्ममेघ फार सुंदर शब्द टाकलेला आहे त्यांनी की धर्मच कोसळत असतो त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून, कृतीतून सगळं धर्मच कोसळत असतो. तो धर्ममेघ समाधी म्हणजेच ही संतांची आहे खरं सांगायचं तर. त्यांना राग द्वेष नसतो पण तरी ते कार्यरत असतात. त्यांच्यात वृत्ती येत असतात, उफाळत असतात पण त्या त्यांना क्लेशदायक नसतात. त्या सगळ्या अक्लिष्ट. आणि म्हणून वृत्ती ज्या 5 आहेत त्या क्लिष्ट तरी असतील नाही तर अक्लिष्ट तरी असतील. हा एक त्याच्या मागे बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की क्लिष्ट आणि अक्लिष्ट म्हणजे काय. तर एक की ज्या पंचक्लेशातून निर्माण झाल्या ज्या क्लेशकारक आहेत की ज्या कैवल्याकडे जाण्यासाठी बांध घालतायत त्या सगळ्या वृत्ती ज्या आहेत त्या दृष्टीने मी म्हटलं जसं की सगळ्याच वृत्ती क्लिष्ट आहेत आत्मसाक्षात्कारापर्यंत. परंतु याचा दुसराही अर्थ असा घेता येतो की काही वृत्ती म्हणजे सबीज समाधीमध्ये जेव्हा तुम्हाला आत्मसाक्षात्काराच्या खूप लांब असतो आपण पण सबीज समाधीमध्ये वृतंबरा प्रज्ञा जेव्हा जागृत होते
त्यानंतर तुम्हाला ज्या सप्त पायऱ्या आहेत ऋतंभरा प्रज्ञेच्या, आपल्याला पहिले वाटतं त्याची सुरुवात जस्ट एंट्री केल्या केल्या तुम्हाला होते, पण त्यानंतर ती वाढत वाढत जाते. ऋतंभरा प्रज्ञा 7 वेगवेगळ्या टप्प्यात अभिव्यक्त होत असते. याची सुद्धा इम्प्रेशन तुमच्या याच्यावर पडत असतात, ह्याच्याही वृत्तीच आहेत ह्या. पण या वृत्ती तुम्हाला कैवल्याकडे घेऊन जाणाऱ्या असतात. आणि म्हणून अशा वृत्ती ज्या सबीज समाधीतून निर्माण झाल्या असतात त्या वृत्ती मात्र अक्लिष्ट असतात. म्हणून याच्याकडे बघण्याचे असे दोन प्रकार आहेत की क्लिष्ट. एक तर म्हणजे असं की आत्मसाक्षात्कार झालेल्या माणसाच्या वृत्ती अक्लिष्ट, किंवा ज्या वृत्ती कैवल्याकडे घेऊन जायला मदत करतात त्या वृत्ती ह्या अक्लिष्ट आहेत. आणि म्हणून त्यांनी या दोन्ही प्रकारे ह्याच्यात बघता येतं की क्लिष्ट आणि अक्लिष्ट. त्यामुळे आत्मसाक्षात्कार घेऊन जाणाऱ्या कुठल्या आहेत तर विवेकख्याती ही सुद्धा वृत्तीच आहे. त्याच्या आधीच्या ज्या ऑमनिसेंट ऑमनिप्रेझेंट आहेत ह्याच्यानी तुम्हाला काही अर्थाने सिद्धी प्राप्त होतात. पण केव्हा सिद्धी प्राप्त होतात? जेव्हा माणूस अध्यात्मात एवढा पुढे गेलेला असतो त्यावेळेला त्या सिद्धी प्राप्त होतात. आणि त्यामुळे त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता खूप कमी असते. कारण तो माणूस खूप साधनेमध्ये पुढे गेलेला असतो, त्याची विवेकबुद्धी जागृत झालेली असते, त्याला त्याचं ध्येय ठरलेलं असतं, ठामपणे त्याला त्या ध्येयाकडे जायचं असतं. आणि म्हणून त्या सिद्धींचा तो दुरुपयोग करत नाही. आणि या सिद्धी येतात म्हणजे काय की दीज आर ऑल द माइलस्टोन्स. पण ह्यातल्या काही सिद्धी ज्या असतात त्या सिद्धी यायलाच पाहिजेत तुम्हाला पुढचा प्रवास करण्यासाठी. त्यामुळे त्याची पण इम्प्रेशन्स असतात. तुम्ही कुठचाही समोर एखादा प्रसंग घडला की त्याच्यात 2 प्रकार होतात, एक तर अटॅचमेंट किंवा ॲव्हर्जन. काहीतरी 2 पैकी एक होतोच आपल्या ह्याच्या बाबतीत. भौतिक जगाच्या कुठच्याही इन्सिडन्समध्ये जर तुम्ही बघितलं तर वृत्ती येतातच, एक तर अटॅचमेंट होते किंवा ॲव्हर्जन असतं. या 2 पैकी काहीतरी होतं, पण दोन्ही शेवटी दुःखदायकच असतात. हे महत्वाचं लक्षात घ्यायचं असतं, परंतु आम्हाला ते कळत नाही. त्यामुळे आम्ही अटॅचमेंट तरी घेतो, नाही तर ते नको बाबा हे दुसरं. पण या दोन्ही ज्या असतात या दोन्ही परत डिझायरच असतात. ही जी डिझायर आहे ना ही शेवटपर्यंत राहते आपली. नाही ती रागाची असेल किंवा लोभाची असेल, हे द्वेषाची असेल, पण डिझायरच आहे ती की नाही हा माणूस मला नको, ही पण इच्छाच आहे. हा माणूस माझ्याजवळ पाहिजे, याच्याशी बोलायला पाहिजे, ही पण डिझायरच आहे, ही पण इच्छाच आहे. दोन्ही इच्छाच आहेत. एक फक्त दूर लोटणारी आणि एक जवळ घेणारी आहे. ह्या इच्छा कधीच मरत नाहीत. मन मरे माया मरे, मर मर गये शरीर, आशा तृष्णा कछु न मरे, कहे गये दास कबीर. त्यांनी ते सांगितलं की आशा तृष्णा कधीच जात नाहीत. मेलं तरी त्या चिकटूनच असतात त्या कारण देहाला. परत जन्म घेतला की त्याचं कार्य चालूच करतात त्या. हे संतांनी फार सुंदर रीतीने सांगितलेलं आहे. सगळे हेच सांगितले फिलॉसॉफी. त्यामुळे ह्या डिझायर हे मूळ कारण आहे त्याचं. आणि ही डिझायर का निर्माण होते? ती डिझायर म्हणजे मी आहे ना म्हणून. कारण मी माझं वेगळं अस्तित्व दाखवलेलं आहे तिथे. मी आहे म्हणून या डिझायर आहेत की मला ज्याच्याबद्दल अटॅचमेंट वाटते ती माझ्याजवळ यावी. ही डिझायर का तर ती गोष्ट वेगळी आणि मी वेगळा आहे. ही माझ्याजवळ नको कारण का तर ती मला त्रास देते. त्यामुळे तो मीपणा जो आहे तो मीपणा जिथपर्यंत आहे तिथपर्यंत हे चालूच राहणार आहे आणि तिथपर्यंत ह्या वृत्ती येत राहणार आहे. परंतु जेव्हा आपण त्याच्या पलीकडे जातो मीपणाच्या, तेव्हा तो जो साक्षात्कार होतो. आणि संतांच्या भाषेत अतिशय सुंदर सांगितलं त्यांनी. तो मिठाचा एक हे दिलेला आहे, मी तुमच्या ह्याच्यात पण सांगितलं होतं बहुतेक, फार सुंदर दिलेलं आहे त्यांनी. मीठ जेव्हा मीठ म्हणून वागतं ना त्यावेळेला त्याला खूप त्रास होत असतो. त्या सगळ्या क्लिष्ट वृत्ती तिथे असतात. त्याला आपण कुटतो, त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया करतो, त्याला भाजीत घालतो, वरणात घालतो, त्याला खातो, सगळे दुःख त्याला होत असतात. पण तो जेव्हा जाऊन त्या सागराला मिळतो ना तेव्हा कोणाची शामत नसते त्या मिठाला हात लावायची. तसंच आहे मीपणा जिथपर्यंत मी ठेवलेला आहे, माझी अस्मिता भाव जिथपर्यंत, प्युअर आय सेन्स सुद्धा आध्यात्मिक दृष्टीने त्रासदायकच आहे. त्याच्या वृत्ती जरी अक्लिष्ट असतील तरी देखील अल्टिमेटली ती अविद्येतून आलेली आहे. कारण ती अविद्याच आहे की मी वेगळा आहे, हीच अविद्या आहे. पण तो प्युअर आय सेन्स आहे, हे लक्षात घ्या तुम्ही, की जो आपल्याला साधक आहे, बाधक नाहीये. आणि म्हणून यांनी सांगितलेलं आहे की ज्ञानेश्वरांनी सांगितलंय, ज्ञानेश्वरांचं दैवत होते, सोडोनी मीठपणाचा लोभू, मिठे सिंधुत्वाचा घेतला लाभू, देवी अहम देवोनी मी शंभू, शांभवी झालो. अतिशय सुंदर दृष्टांत आहे. सोडोनी मीठपणाचा लोभू, मिठाने जेव्हा मीठपणा हा त्याचा अहमभाव सोडला,
सोडोनी मिठपणाचा लोभू, मिठे सिंधुत्वाचा घेतला लाभू. त्याने जेव्हा त्या सिंधुत्वाचा लाभ घेतला, सिंधुत्वात एकत्र झाला, त्यावेळेला तो त्या आनंद सागरात लुटला गेला. त्याचप्रमाणे तेवी अहम देवनी मी शंभू, माझा अहम जेव्हा मी त्याला देईन, शंभूला देईन, शांभवी झालो, मीच शांभवी झालो. आता मला काय करायचं आहे? आय बिकम द कम्प्लीट ऑमनिसेंट अँड ऑमनी प्रेझेंट. मी स्वतःच झालो. हा फक्त सांख्य आणि योग फिलॉसॉफीमध्ये चपखल बसणारा नाहीये, हेही लक्षात घ्या तुम्ही. हा जो आहे हा वेदांत फिलॉसॉफीचा चपखल बसणार आहे. कारण सांख्यमध्ये द्वैत आहे, हे लक्षात घ्यायचं. आणि तिथे अद्वैत आहे. हे अद्वैतासाठी फार सुंदर हा शब्द आहे. फक्त मी तुम्हाला सांगतोय असं की तो अहमभाव जो आहे ना, तो अस्मिताभाव, तो अस्मिताभाव जिथपर्यंत आहे तिथपर्यंत आत्मसाक्षात्कार नाही. हा सांगण्यासाठी मी फक्त हा उदाहरण दिलंय. पण हे उदाहरण खरं वेदांत फिलॉसॉफीला जास्त चपखल बसतं. काय? मिठे सिंधुत्वाचा घेतला लाभू, हे ज्ञानेश्वरांचं आहे. त्यामुळे उकारात सगळंच आहे. तेवी अहम देवोनी मी शंभू, शांभवी झालो. शांभवी झालो, मी शंभू झालो. आणि म्हणून या ज्या वृत्ती आहेत ह्या 5 प्रकारे त्यांनी सांगितल्यात. असं काय फार मोठं त्यांनी हे केलेलं नाही. फक्त एवढंच आहे, त्यांनी एक 5चा आकडा घेतलेला आहे. कारण ते सगळं 5च्या पट्टीत ते सांख्य आणि योगाला असतं, म्हणून त्यांनी 5 घेतलेले आहेत. आणि मग 5 हे जे आहेत हे कुठले तर वृत्तया पंचतया क्लिष्टा क्लिष्टा. आणि मग हे कुठले 5 आहेत तर प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती. या 5 वृत्ती त्यांनी सांगितलेल्या. 5 वृत्ती म्हणजे ही 5 कॉग्निशन्स आहेत. दीज आर ऑल द कॉग्निशन्स. प्रमाण, प्रमाण म्हणजे काय की प्रत्यक्ष जे झालेलं आहे फॅक्ट. परंतु ते जे फॅक्ट आहे ती फॅक्ट म्हणजे वृत्ती नाहीये, हे लक्षात घ्या. तर त्या फॅक्टमुळे जे नॉलेज झालंय ते नॉलेज म्हणजे वृत्ती आहे. आणि म्हणून त्याला प्रमाण ज्ञान वृत्ती असं म्हणता येईल जास्तीत जास्त आपल्याला. त्यांनी फक्त सूत्र रूपात सांगितल्यामुळे ते मी पहिल्याच माझ्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की सूत्र म्हणजे कमीत कमी मात्रा करण्याचं एक कसब होतं. त्यामुळे त्यांनी फक्त तेवढंच लिहिलंय प्रमाण म्हणून. तर हे प्रमाण म्हणजे काय की इट्स अ फॅक्ट, इट्स अ ट्रू फॅक्ट. पण ती फॅक्ट विच इज आउटसाइड माय चित्त, त्यामुळे ती वृत्ती नाहीये. तर त्याच्यामुळे होणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान म्हणजे वृत्ती आहे. आणि म्हणून ते प्रमाण हे आहे. तर किती प्रमाण त्यांनी सांगितले आहेत. त्याचप्रमाणे दुसरंही आहे विपर्यय. हे मिथ्या ज्ञान आहे, हे खरं नाहीये ज्ञान, पण तरी देखील ज्ञान झालंय त्याला, त्याच्यामुळे वृत्ती निर्माण होते. आणि सगळं नेहमीचं उदाहरण म्हणजे सर्परज्जू उदाहरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तिथे आहे, पण ते मिथ्या ज्ञान आहे, चुकीचं ज्ञान आहे ते, पण त्याच्यामुळे पण वृत्ती निर्माण होतात. तिसरं आहे ते शब्द ज्ञानानुपाती. त्यामुळे हा जो विकल्प आहे, विकल्प सुद्धा आपण तेच म्हटलेलं आहे. पहिलं जे आहे ते 3 वृत्ती त्यांनी सांगितलेल्या आहेत. अर्थात वृत्तया पंचतया प्रत्यक्ष, अनुमान, आगमा, प्रमाणाने. म्हणजे प्रमाणाच्या 3 प्रत्येक दर्शनाने प्रमाण. मी पहिल्या माझ्या लेक्चरमध्ये सांगितलंय प्रमाण चर्चा हा कॉमन फॅक्टर आहे सगळ्या दर्शनामध्ये. जसा मोक्ष, जसा कर्मसिद्धांत, जसा पुनर्जन्म, तसंच प्रमाण चर्चा, हे सगळे कॉमन विषय आहेत सगळ्या दर्शनांमध्ये. प्रत्येक दर्शनाने आपला मुद्दा पटवण्यासाठी हे प्रमाणांचा आधार घेतलेलाच आहे. आणि तुम्ही मला सांगा काय प्रमाण काय याला. आणि म्हणून प्रत्येक दर्शनाने प्रमाण सांगितलं की माझं सगळं जे दर्शन आहे हे या प्रमाणावर आधारित आहे. तसं योग दर्शन हे या 3 प्रमाणांवर आधारित आहे. प्रत्यक्ष, अनुमान, आगमा, प्रमाणानी. त्यांनी 3 प्रमाण मानली आहेत. काही जणांनी 2च मानली आहेत, काही जणांनी 6च्या 6 प्रमाण आहेत टोटल. आणि चार्वाकांनी फक्त एकच प्रमाण मानलंय, साक्षात प्रत्यक्ष, बाकी काही नाही. आता जे म्हणजे पुरंदर म्हणून एक चार्वाक होते, त्यांनी थोड्या बहुत प्रमाणात अनुमान प्रमाणाला परवानगी दिलेली आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांना त्याशिवाय जगताच येणार नाही. त्यांचं पूर्ण जर का शुद्ध जर का त्यांचं तत्वज्ञान त्यांना सांगायचं असेल तर थोड्या बहुत प्रमाणात अनुमान प्रमाणाचा उपयोग करावाच लागतो. आणि म्हणून आत्ताचे जे चार्वाक होते त्यातले पुरंदर, त्यांनी मात्र हे केलेलं होतं की अनुमान प्रमाण काही अंशी आम्ही मान्य करतो. पण नाहीतर पहिलेचे जे चार्वाक होते त्यांनी फक्त प्रत्यक्ष प्रमाणालाच हे दिलं की जे प्रत्यक्ष मला दिसतंय ते प्रमाण, बाकी खड्ड्यात गेलं, मला माहित नाही, बाकी काही नाही.
योगाने 3 घेतलेली आहेत, वेदांताने साहीच्या साही घेतलेली आहेत. उपमान, अर्थापत्ती, अनुपलब्धी, हे अजून 3, जे प्रत्यक्ष, अनुमान, आगम, उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी, असे 6 प्रमाण आहेत. त्यातले काही लोकांनी काही घेतलेले आहेत, काही लोकांनी काही सोडलेले आहेत. परंतु वेदांत दर्शनाने सगळेच्या सगळे घेतलेले आहेत. यांनी फक्त 3च घेतलेले आहेत. चार्वाकांनी फक्त 1च घेतलेलं आहे. त्यांनी त्या प्रमाणावर त्यांचं दर्शन पूर्णपणे उभं केलेलं आहे. अनुपलब्धी, उपमान आणि अर्थापत्ती आणि अनुपलब्धी, हे 3 जे आहेत, त्यातलं अर्थापत्ती तर अजूनच विचित्र आहे. 2 निगेटिव्ह बिकम्स 1 पॉझिटिव्ह असं म्हणतात ना, अर्थावर आपत्ती येते असं जी वाक्य 2 असतात की जी कॉन्ट्राडिक्टरी असतात, त्याच्यातून सुद्धा तुम्हाला ज्ञान होतं असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे ते पण ठरलेलं आहे. म्हणजे जसं की एक व्यक्ती ही जाड आहे, ही दुपारी जेवत नाही, इट इज अ कॉन्ट्राडिक्टरी. मग त्याच्यातून अर्थावर आपत्ती आली ना, मग त्याच्यातून एक वेगळा अर्थ निघतो की याचा अर्थ तो रात्री मजबूत हाणत असणार, हे ज्ञान होतं. म्हणून ती अर्थापत्ती नाही. कसं तो जाडा आहे ना, पण तो सकाळी खात नाही, ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ नक्की तो रात्री खात असणार, भरपूर खात असणार, या पद्धतीचं ते अनुमान. त्याची अर्थापत्ती त्याचं हे आहे. म्हणून प्रमाण काय, तर अर्थापत्ती प्रमाण आहे. इट इज ए प्रोबॅबिलिस्टिक, हे सांगतो, बट हाय प्रोबॅबिलिटी. अर्थापत्ती इज ए प्रोबॅबिलिस्टिक नॉलेज, बट इट इज ए हाय प्रोबॅबिलिटी. इट हॅज गॉट हाय प्रोबॅबिलिटी. उपमान सगळ्यांनाच माहिती आहे, त्यामुळे तो काही प्रश्न नाही की एकासारखं दुसरं दिसणारं असं करून ते लोक जातात ते. आणि अनुपलब्धी म्हणजे की ॲब्सेन्स, द नॉलेज ऑफ ॲब्सेन्स, की बाबा हे नाही. वेदांत दर्शन अरविंद चांगलं सांगेल अनुपलब्धी. कारण वेदांत दर्शन हे मला माहित नाही, हा, तेव्हा ते काहीतरी आहे पण मला माहिती नाही म्हणण्यातच आहे येतो त्यात. पण त्याला साक्षात म्हणता येणार नाही. परत तेच सांगतो की त्याला साक्षात किंवा अनुमान प्रमाणात टाकता येत नाही. त्याचं कारण असं असतं की साक्षात नाही, कारण की ते 5 ज्ञानेंद्रियांना दिसत नाही. साक्षात याचा प्रत्यक्ष याचा अर्थ काय की प्रत्यक्ष माझ्या ज्ञानेंद्रियांच्या समोर ते दिसतं, ते म्हणून ते प्रत्यक्ष, ते ॲब्सेन्स आहे, ते माझ्या ज्ञानेंद्रियांना, म्हणून ते प्रत्यक्षात येत नाही. मग अनुमान काढता येतं का, आता अनुमानही नाही काढता येत. त्याचं कारण असं असतं की हेतू आणि साध्य याचं कॉनकमिटन्स यायला पाहिजे, त्यांच्यातला हे सिद्ध व्हायला पाहिजे. पण तेच नाही होत ना, की केव्हा तरी ते दिसलं पाहिजे ना, कुठेतरी ते प्रत्यक्ष असलं पाहिजे. असं 2-3दा प्रत्यक्ष झाल्यावर मग मी ते हे करतो, अनुमानाने काढतो. तसं इथे प्रत्यक्ष दिसतच नाही, की जे नाही ते दिसतंय कुठे, आणि म्हणून मग त्याला काय, मग त्याला अनुपलब्धी असं म्हटलेलं आहे. थोडक्यात आपला तो विषय नाहीये, पण वेदांताने याच्यावर खूप मात्र चर्चा केलेली आहे. वेदांत तत्वज्ञानाने भरपूर चर्चा करून ते घेतलेलं आहे. ते शंकराचार्यांनी तर बराच जोर दिलेला आहे याच्यावर. परंतु यांनी 3 घेतलेली आहेत, प्रत्यक्ष, अनुमान, आगम, ही 3 प्रमाण आहेत. आणि ह्याचं जे ज्ञान होतं ते प्रत्यक्ष म्हणजे साक्षात ज्ञान होतं, प्रमाणाबद्ध ज्ञान होतं. त्याच्या ज्या वृत्ती असतात त्या वृत्ती म्हणजे प्रमाण वृत्ती. दुसरी जी आहे ती विपर्ययो मिथ्या ज्ञानम अतद्रूप प्रतिष्ठितम, म्हणजे जे नाही आहे ते दिसतं आपल्याला, अशाही पद्धतीने वृत्ती असतात. त्याच्यामुळे कधी भय उत्पन्न होतं, त्याच्यातून अजून वेगवेगळ्या वृत्ती निर्माण होतात. त्यामुळे ते पण ज्ञान असं, इट इज अ कॉग्निशन. वृत्ती हे कॉग्निशननीच येते, दुसऱ्या कशाने येत नाही. मग तिसरं जे आहे ते शब्द ज्ञानानुपाती वस्तुशून्य विकल्पहा, की शब्दाने सुद्धा काही काही वेळेला तुम्हाला ज्ञान होतं पण ती वस्तूच नसते तिथे. अगदी जर का ह्याच्या भाषेत सांगायचं झालं, आपल्या तत्वज्ञानाच्याच भाषेत सांगायचं झालं तर चैतन्य, कॉन्शियसनेस इज ए क्वालिटी ऑफ पुरुष असं म्हणणं, यातला आपण काहीही बघत नाहीये. शब्दावरून आपण फक्त अनुमान काढतोय, बाकी काही करत नाहीये. तिथे ती वस्तू, कॉन्शियसनेस अशी वस्तू पण नाही, काहीही नाहीये. परंतु त्याचा बोध होतोय, त्याच्यातून काहीतरी वृत्ती निर्माण होत आहेत, हे सगळं निर्माण होत आहे, पण ते दिसत नाहीये प्रत्यक्ष. तसं आपण नेहमीच्या आपल्या विकल्पाच्या गोष्टी म्हणजे शशाची शिंग वगैरे या ज्या नेहमीच्या टिपिकल आहेत त्या आहेतच. पण अगदी ह्याच्यात जर जायचं झालं तरी देखील आपल्याला हे कळतं की पुरुष प्रिन्सिपल आहे. एकीकडे म्हणायचं आपण अकर्ताय, तो काहीच करत नाही, आणि तरी देखील त्याच्याविषयी आपण बोलतोय. का तर शब्दामुळे आपल्याला ज्ञान झालेलं आहे, त्याचं प्रत्यक्ष ज्ञान नाही झालेलं.
तो विकल्प आहे, पण तरी ज्ञान झालंय. इट इज अ कॉग्निशन. आणि म्हणून ते विकल्पाचं ज्ञान आहे. शब्द ज्ञानानुपाती वस्तुशून्य विकल्प, अशी कुठली वस्तू नाहीये ती. एक पुरुष प्रिन्सिपल आपण म्हटलेलं आहे, पण ते पुरुष प्रिन्सिपल हे दिसत नाहीच आहे. ते अकर्ता, परत तेही आपण म्हणतो ते अकर्ता आहे, इनएफिबल आहे, अनडिस्क्रायबेबल आहे, सगळं म्हणतो आपण. पण म्हणजे त्याच्यातून ज्ञान होत आहे आपल्याला, फक्त शब्दामुळे ज्ञान होत आहे. प्रत्यक्ष वस्तू नाहीच आहे तिथे, ती जाणवत पण नाही. ती फक्त केवलींना जाणवते. केवली हा शब्द अर्थात जैनांचा आहे. त्यांच्या दृष्टीने हे जे ज्ञान आहे ना, प्रमाण ज्ञान, हे सुद्धा नाहीच आहे, हे खोटंच आहे. कारण आपल्याला जे आपल्या डोळ्यासमोर दिसतो ना, हे सुद्धा मध्ये इंद्रिय आहे, ते डायरेक्ट दिसत नाहीये. केवलींचं जे ज्ञान असतं ते डायरेक्ट परसेप्शन असतं, त्यांना इंद्रियांची गरज नसते आणि त्यामुळे ते जास्त स्वच्छ असतं. आपण ते मनावरून, मग बुद्धीवरून, मग अहमभावाकडे घेऊन जात असतो. वी कलर दी कम्प्लीट इन्सिडन्स, आणि म्हणून इट इज अ कलर्ड. हे प्रत्यक्ष नाहीच आहे. ते केवलींचं जे असतं ते ज्ञान असतं, ते प्रत्यक्ष ज्ञान असतं, त्यालाच ते फक्त प्रत्यक्ष म्हणतात. आणि म्हणून त्यांच्यात सुद्धा प्रत्यक्षाच्या दोन भाग केले, एक लौकिक आणि एक अलौकिक, अशा पद्धतीने अशी दोन ज्ञानं गेलेली आहेत त्यांनी. आणि अलौकिक म्हणजे याचा अर्थ केवलींना जे ज्ञान होतं ते खरं प्रत्यक्ष, बाकी सगळं प्रत्यक्ष नाहीच म्हणत ते. त्यानंतर चौथी आहे ती अभाव प्रत्यय आलंबना वृत्ती निद्रा. इथे खूप प्रश्न येतात. या निद्रेमध्ये कसला येतोय तुम्हाला, ही कसली वृत्ती आहे? निद्रा म्हणजे काय नक्की? डीप स्लीप या अर्थानेच त्यांनी निद्रा म्हटलेलं आहे. म्हणजे स्वप्नावस्था ही निद्रा नाही म्हटलेली त्यांनी, कारण स्वप्नावस्थेमध्ये तुम्ही जागरूकच असता, तसं फक्त ते स्वप्नात असतात. जसे आत्ता आपण जागरूक आहोत की मी येऊ, मी तेव्हा आपल्याला परफेक्ट वाटत असतं. जेव्हा ज्ञान होतं, आत्मसाक्षात्कार होतं, तेव्हा कळतं हा सगळा फोलपणा. तसंच हे आहे की स्वप्नामध्ये जेव्हा आपण असतो ना, तेव्हा सगळं खरंच असतं. आपल्याला अगदी दरदरून घामही फुटतो, भीती वाटली वगैरे तर, किंवा दोन हात मारायचे असेल तर आपण बोंबलतो सुद्धा जोरदार, सगळंच होत असतं आपलं. पण जेव्हा जागे होतं तेव्हा ते ज्ञान पडतं. म्हणजे कुठच्या ज्ञानाला प्रतिबंध होत असेल ते ज्ञान खरं नाही. जे ज्ञानाला प्रतिबंध होत नाही ते खरं ज्ञान, आणि ते ज्ञान म्हणजेच आत्मसाक्षात्कार. बाकी सगळ्याला प्रतिबंध होतो. आत्ताच्या आपल्या ज्ञानाला सुद्धा प्रतिबंध होतो जेव्हा तुम्हाला आध्यात्मिक ज्ञान होतं. त्यामुळे हे पण खरं नाहीये खरं. आणि मग स्वप्नाच्या बाबतीत काय म्हटलंय? ती वृत्ती म्हटली आहे पतंजली मुनींनी. ती वृत्ती का म्हटलेली आहे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यात तर काहीच होत नाहीये. म्हणजे खरं सांगायचं तर ती अवस्था अशी आहे की ती अतिशय आपली शुद्ध स्वरूपावस्था आहे असं म्हणायला हरकत नाहीये. पण तिथे आपल्याला हे नाहीये, अवेअरनेस नाहीये तिथे कुठेच. पण मग कशा येत आहे तर कुठचीही वृत्ती अदर दॅन आत्मसाक्षात्कार ही वृत्ती आहे, और एनी स्टेट ऑफ युअर माइंड अदर दॅन इमान्सिपेशन और मोक्ष इज वृत्ती. इथे काय होत आहे की इथे तमोगुण तुमचा प्रचंड वाढल्यामुळे रजोगुण आणि सत्वगुण हा सप्रेस झालेले आहेत आणि म्हणून तुम्ही निद्रेत गेलेला आहात. तुम्हाला आत्मसाक्षात्कार नाही झालेला, तर तुमचा तमोगुण वाढल्यामुळे, प्रिडॉमिनन्स ऑफ तमोगुण, त्यामुळे तुम्ही निद्रेत गेलेला आहात आणि म्हणून प्रत्ययाचा अभाव आहे. अभाव प्रत्यय आलंबना हा तोच आहे. अभावाचा प्रत्यय हीच वृत्ती आहे. पण ही वृत्ती तुम्हाला जागे झाल्यानंतर कळते की मला काहीतरी ही झालेली आहे. तो अभावाचा जो प्रत्ययाचा जो अभाव आहे ती पण एक वृत्ती आहे. त्याचं कारण असं आहे की त्याच्यामुळे आत्मसाक्षात्कार नाही होत आहे तुम्हाला. नाही तर प्रत्येक जण गाढ झोपेतून उठल्यानंतर डायरेक्ट एकदम आत्मसाक्षात्कारी माणूस म्हणूनच जाईल, तसं होत नाही. तर झोपेमध्ये, गाढ झोपेमध्ये आमचे सगळे माझा जो आहे, अहंकार जो आहे ना, तोही झोपी गेलेला असतो. यत्र माता अमाता भवती, पिता पिता भवती, सांगितलेलंच आहे की माता माता राहतच नाही. ती तिच्या बाजूला तिचं मूल असो, दुसऱ्याचं मूल असो, ती गाढ झोपेतच असते. राजाच्या बाजूला त्याचा सेवक की जो कधी डोळ्याला डोळा सुद्धा भिडवू शकत नाही, पण ते जर दोघं गाढ झोपेत असतील, बाजूबाजूला झोपले असतील, तर दोघं एकाच स्टेटमध्ये आहेत, मेंटल स्टेटमध्ये, त्यांना काही फरक पडत नाहीये. परंतु जागे झाल्याबरोबर आपल्या या सगळ्या वृत्ती उफाळून येतात आणि त्यामुळे ती वृत्ती आहे. फक्त कुठली वृत्ती आहे तर प्रत्ययाचा अभाव असलेली वृत्ती आहे. कसं असतंय काय ते
इट इज अ वेकफुल स्टेट, म्हणजे ह्याच्यातच येतो तो. हा नाही नाही, स्वप्न आणि वेकिंग स्टेट हे स्वप्न हे त्यांनी प्रत्यक्ष याच्यातच दिलेलं आहे, त्यांनी म्हणजे प्रमाणामध्येच दिलेलं आहे, प्रमाणामध्येच ते इन्क्लूड झालेलं आहे. आणि म्हणून त्याचा वेगळी कॅटेगरीज काढलेली नाहीये. कारण स्वप्न तुम्ही प्रमाणातच येते, त्यावेळेला ते प्रमाणच असतं, प्रत्यक्षच असतं ते. परंतु इथे प्रत्यय येत असतो, या सगळ्या ठिकाणी प्रत्यय येतो, फक्त एका ठिकाणी प्रत्ययाचा अभाव आहे, तो म्हणजे निद्रेमध्ये. तो प्रत्ययाचा अभाव हीच वृत्ती आहे. त्याचं कारण असं असतं की तुम्हाला साक्षात्कार होत नाहीये तिथे निद्रेमध्ये. कारण परत जागृत झाला, कसं अंधाऱ्या कोठडीत, एकदम पूर्ण अंधाऱ्या खोलीत आपण गेलो, काहीच दिसत नाही, कारण की तिथे डार्कनेसचा प्रिडॉमिनन्स असतो, तिथे लाईट नसतो, पूर्ण डार्क असते रूम. म्हणून आपण असं म्हणू का की माझी रूम एकदम चकाचक आवरलेली आहे वगैरे, सगळं टक्कन बटन दाबल्यानंतर कळतं सगळी अस्ताव्यस्त असते ती. तसंच आहे की तिथे अंधाराचा म्हणजे तमोगुणाचा प्रभाव असल्यामुळे आपण झोपी जातो, प्रत्यय येत नाही, पण त्या वृत्ती तशाच असतात. जेव्हा जागे होतो ना, ते बटन दाबतो ना खोलीचं, तेव्हा कळतं की अरे बापरे, सगळे कपडे इकडे तिकडे अस्ताव्यस्त झाले, सगळी रूम घाणेरडी झाली आहे. तसंच असतं, झोपेतून जागे झालो, बघतो जाता कसं कोणाला काय ते चालू, आपल्या वृत्ती चालू होतात, तो आत्मसाक्षात्कार नाही होत तिथे. आणि म्हणून ती वृत्ती आहे की प्रत्ययाच्या अभावाची पण एक वृत्ती त्यांनी सांगितलेली आहे. तीच फक्त जर का अवेअरनेसनी बघितली तर मात्र ती चौथी स्टेट जाते, म्हणजे तुर्य अवस्था. हो आहे ना, ते अनुमानानेच येत आहे, अनुमानाने येतं. तुमचं मन फ्रेश होतं, तुमचं शरीर फ्रेश होतं, ते सगळं होतं. व्हॉट अबाउट वृत्ती, त्या तशाच राहतात. हा तुम्ही शांत झालात म्हणून आता साधू संत झालात असं होत नाही. पण ते तुम्ही वेकिंग स्टेट मध्ये ध्यान तुम्हाला झोपेला मी पण झोपलेलो तो त्यावेळेला सुद्धा कार्यरत असतो आणि त्याला ती उठल्यानंतर जाणीव होते की आता मला गाढ झोप लागली असं अनुमानाने तो सांगतो. खूप आनंद झाला ही ज्याला जाणीव होते तो मी स्वप्नावस्थेमध्ये आणि जागृत अवस्थेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कार्यरत असतो. सुशुक्तीमध्ये अगदी सूक्ष्म स्वरूपात कार्यरत असल्यामुळे जेव्हा ती सुशुक्ती अवस्था संपते तेव्हा तो मी आपला काळ बाहेर काढतो, तो फणा जो बाहेर काढतो, मला गाढ झोप कसं आहे, मला आनंद झाला. तो जो आहे ना, त्या मी मगाशी म्हटलं तसं की प्युअर आयसेन्स मधून तो इगो लेवलला येतो. तो प्युअर आयसेन्स, कारण तुझा श्वास चालू असतो ना, नाही तर तू मरून जाशील ना झोपेमध्ये. प्रसुप्तीमध्ये मरत नाही माणूस, तुमचं डायजेशन थांबत नाही. हे सगळं जे प्युअर आयसेन्स जो आहे ना, तो करतच असतो ना. मी जागृतच असतो तिथे, पण तो जो मी आहे ना, दॅट इज अ प्युअर जस्ट आय एम. त्याच्यात कुठचं हे नसतं. तो जेव्हा जागृत होतो त्यावेळेला त्या आयला पहिला अहंकार येतो की मला गाढ झोप लागली. हा, खूप चांगला असं सांगत आय एम पहिलीच जाणीव आहे. पहिला नुसतात आय आपल्या हाताने जाणीव नसतो. आय एम हे पुढची त्याला जाणीव झाली आय अँड आय एम हॅपी टू नो दॅट. ती ध्यान प्रक्रिया तशीच आहे ती. ते नंतर आपण सांगू की मी सुखी आहे, मग मी नुसता आहे, आणि नंतर मग फक्तच चैतन्य म्हणजे चित्त. तिसरी आय एम हॅपी टू नो आय एम. आणि मला बाकी काही माझ्यामध्ये वृत्ती निर्माण झाला नाही, मला स्वप्न पण पडली नाही, मी काही कुठला अनुभव घेतला नाही, तरी सुद्धा मी होतो. मला त्या गोष्टीचा खूप आनंद झाला. आय एम हॅपी टू नो दॅट. आपण पतंजली यांच्याप्रमाणे जर जायचं म्हटलं ना, तर तो कसं असतं माहितीये का, असं अरविंद म्हणाला कसं की आत्ता जे आहे ते सगळे एकदम उदार आपले सगळे वृत्तीज आहेत. त्याच्यानंतर हळूहळू आपण जेव्हा कॉन्सन्ट्रेट करतो त्यावेळेला मग तुमच्या वृत्ती कमी 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 होत जातात आणि एकाच प्रत्ययावर येऊन थांबतात. ती ध्यानाची अवस्था होते. त्यानंतर मग ते वेळेला जे ध्यान असतं ना, त्याचं पहिला तुम्हाला हे जे मिळतं प्रसाद जो मिळतो, अध्यात्म प्रसाद जो मिळतो, तो म्हणजे की आनंदाच्या उर्मी आतमध्ये फुटायला लागतात. आणि त्या आनंदाच्या उर्मी फुटताना तुम्हाला असं जाणवतं की मी खूप आनंदी आहे.
मी आनंदी आहे ही ध्यानाची अवस्था आहे. आणि नंतर मग त्या उर्मी सुद्धा जेव्हा कॉन्सन्ट्रेशन तुमचं ध्यान चालू राहतं त्यानंतर मग काहीच नसतं, ते मी आनंदी वगैरे पण नाही, तर फक्त मी आहे एवढं राहतं. तो मी त्याच्या पुढची जी अवस्था आहे ती म्हणजे ती चित्ताची प्युअर अवस्था आहे की ज्या वेळेला तुम्ही मी सोडलेला असतो पण चित्त असतं. कारण चित्त इज अ व्हेकल ऑफ कॉन्शियसनेस. तो जो आहे ना दॅट इज द प्युअरेस्ट फॉर्म ऑफ चित्त. तिथे गेल्यावर त्याला लखलखीतपणे कळत असतं की हे माझं चैतन्य नाहीये. या त्या टप्पे येते आणि म्हणून प्युअर आयसेन्सच्या पुढे फक्त चित्त आहे. आणि ती चित्ताची निर्मिती ही याच्यानंतर झालेली आहे लगेच. म्हणजे अव्यक्त प्रकृतीतून जेव्हा महत्त्व येतं या महत्त्वाच्या इथे कुठेतरी चित्ताची निर्मिती झालेली आहे. कारण जेव्हा चित्त निर्माण होतं तेव्हा ते ऑमनिसेंटच असतं. त्याच्यानंतर मग ते अजून खाली 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 येत मग पंचज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आणि इकडे पंचमहाभूत वगैरे सगळं उपभोग घेण्यासाठी. कारण भोग अपवर्गार्थ, कारण प्रकृतीचा मुळे नियमच आहे तो. प्रकृतीत मॅनिफेस्टो त्याच्यासाठी झाली आहे की भोग द्यायचा आणि मग त्याला परत मागे घेऊन जायचं. हाच प्रकृती आहे. त्यांनी पतंजली मुनींनी पुढच्या सूत्रात दुसऱ्या याच्यामध्ये सांगितलेलंच आहे त्याचा उद्देश काय तो. त्यामुळे ही जी वृत्ती आहे ही प्रत्ययाच्या अभावाची वृत्ती आहे आणि म्हणून त्यांनी ती निद्रा टाकलेली आहे. आणि शेवटची आहे ती स्मृती आहे. स्मृती याचा अर्थ परत कॉग्निशनच आहे, फक्त रिकलेक्शन आहे. जे काही इम्प्रेशन्स पडलेली आहेत त्याचं रिकलेक्शन आहे. त्यामुळे इट इज अगेन ए कॉग्निशन, त्याच्याही वृत्ती निर्माण होतात. अशा या ढोबळमानाने त्यांनी 5 वृत्ती आपल्याला दिलेल्या आहेत की कुठची वृत्ती आली तरी या 5 कॅटेगरीमध्ये कुठल्या तरी एका कॅटेगरीत ती जाते. बेसिकली इट इज ए कॉग्निशन. त्याच्यावरून निर्माण होणाऱ्या मग भावनेचे खेळ असतात, मग अहंकाराचे असतात, पण कॉग्निशन झाल्याशिवाय हे काहीच होत नाही. त्यामुळे कॉग्निशन इज द रिअल. आणि मग ते कॉग्निशन मिथ्या असू शकतं, विकल्प असू शकतं, प्रमाण असू शकतं, अभावाचा प्रत्यय नसलेला असू शकतं किंवा स्मृती असू शकतं. माझ्या हाताने 8 झालेत. अजून काही ह्याच्यावरच चर्चा करायची तर, नाहीतर आपण पुढचा विषय नंतर घेणार. कारण याच्यानंतर अभ्यास वैराग्याभ्याम खूप महत्त्वाचा विषय आहे तो कशा पद्धतीने ते पुढचं सूत्र आहे. या 5 ह्याच्यानंतर आत्ता जे काही झालेलं आहे एवढ्या पुरतंच आपण फक्त कोणाला शंका असेल किंवा कोणाला इफ एनीबडी वॉन्ट्स टू ॲड, कारण हे चर्चा सत्र आहे असं मी म्हटलं त्याप्रमाणे. हो आपण जे कोणत्याही आपल्या आवडत्या डेईटीची जी आराधना करतो किंवा मग आपण प्रणव साधना करतो तर ती सुद्धा ही वृत्तीच आहे आणि ती अतिष्ट प्रकारची आहे. तर ती वृत्ती म्हणायचं वृत्तीच आहे त्या. अहो वृत्ती मी सांगितलं ना तुम्हाला की अगदी ह्याच्यापर्यंत वृत्तीच आहेत सगळ्या. त्याची इम्प्रेशन जी इम्प्रेशन्स चित्तावर पडतात त्या सगळ्या वृत्ती आहेत. मग पॉझिटिव्ह अक्लिष्ट असतील किंवा क्लिष्ट असतील, काही क्लेशदायक असतील किंवा काही क्लेशदायक नसतील, या सगळ्या वृत्ती आहेत. कारण व्हॉट एव्हर मे बी दी एक्सपिरियन्स त्याची इम्प्रेशन्स चित्तावर पडत आहेत आणि म्हणून ती सगळी इम्प्रेशन्स घालवणं हे महत्वाचं असतं. परंतु हे पहिले ढोबळ इम्प्रेशन्स मोठमोठाले जड घालवायला लागतात पहिले, त्याच्यानंतर मग सूक्ष्म घालवायला लागतात आणि मग त्याच्यानंतर या दोन्हीच्या पलीकडे जावं लागतं. अशा पद्धतीने तो प्रवास आहे. तो ध्यानातून कसा होतो हे पतंजली मुनींनी फार सुंदर सांगितलं त्यांच्या योगसूत्रात. ते आपण नंतर घेणार. आपल्याला हळूहळूच जायचंय. आपला हा वर्ग वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष किती चालणार आहे, पण जे काही चालणार आहे ते सगळ्यांच्या यानी चालणार आहे की प्रत्येकाने त्यात कॉन्ट्रीब्यूट करावं की जेणेकरून प्रत्येक जण एनरिच होईल. हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि म्हणून आपल्याला जी सूत्र आहेत ती डिटेलमध्येच जायचं आहे आपल्याला. आणि नसेल तर मग आपण थांबूया जर काही नसेल तर. शांतीपाठ म्हणून. स्वस्थ शरीर, शांत चेहरा, लक्ष आपल्या श्वासाकडे. दोन्ही हात जोडून घ्यायचे. शांतीपाठ सगळ्यांनी एकत्रच म्हणायचं आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.
मुच्यते। ओम शांति शांति शांति। पुढच्या बुधवारी पासून जी सूत्र आहेत ना ती जरा जास्त खोलात जाणारी आहेत. म्हणजे अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोध आणि त्याच्याच अभ्यासाची 2 सूत्र आणि वैराग्याची 2 सूत्र याच्यावर चर्चा होईल. आणि नंतर मग जो प्रवास आहे कॉन्शियसनेसचा इंटरनल प्रवास आहे त्याच्याविषयीचं जे सूत्र आहे वितर्क विचार आनंद अस्मिता तेव्हा अजून खोलात आपण जाणार आहोत. कशा पद्धतीने उलगडत जातं काय जातं फार सुंदर रीतीने सांगितलेलं आहे सगळं पतंजलीने आणि अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने सांगितलेलं आहे. इथे येणाऱ्यांपैकी चहा इथे येणाऱ्यांना आपण ही रेकॉर्ड करतोय सगळे ज्यांना हवी असतील ही लेक्चर्स